उपस्थित भजन रसिकांचं मनोरंजन, त्यातलं बरंचसं समाज प्रबोधन लय मोठं. हॅलो 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 वाढवा तुम्ही. बरोबर सुंदर मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलाय मी माझ्या गजराच्या माध्यमातून. मनोरंजन त्यातनं थोडंसं जमलं तर समाज प्रबोधन, पण विदाउट तिकीट आणि फुल टाइम पास. या ठिकाणी बक्षीस चालू प्रथमता भगवादावर अवसर वाजवणे. पकवादावरती अवसर वाजवणे. डीजे सर्व्हिस न्यूजे कुडाळ यांच्याकडनं पकवाद रुपेश परब यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद. त्याचप्रमाणे पकवाद वादक श्री आनंद सावंत, उत्कृष्ट पकवाद वादक सन्मान्य श्री आनंद सावंत देवा यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे दयानंद ढोमरे व चक्कीवाले सावंत त्यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयांचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. त्याचप्रमाणे बुवा शिरसाट याने काय तो दही केला तो बरोबर आहे, आमका आवडलो नाही काय तो तुम्ही दाखवा. सन्माननीय निलेश परब व सदानंद सावंत यांच्याकडे 50 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय महेंद्र जंगल राजापूर यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयांचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. झाला आटापला मग चालू होते. अजून काय उरला असत तर सांग. जाऊ तुला देत 500 रुपये मगाशी काढून दिले मागल्या बरोबर. तसं दिलदार 500 रुपये तिकीटचे आता ते होते, पण ह्याच्या उद्या 1000 रुपयाचा प्रवास नाही मी दाखवलंय. घेऊ काय कमी नाही कारण त्याका वाकायला लागता. 500 नाही वागणार सोन्याचा. बरंच काय काय बाबा बोलले. खरोखर आज लोकांच्या मनोरंजनासाठी डबल बाजी म्हटल्यानंतर हौशे नवशे गवशे सगळे येतं. कोणाक भजन आवडतात, कोणाक दशावतार आवडतात, कोणाक नुसती बडबड तरी ती आवडतात. हॅलो 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 बरोबर. आज डोंबिवली नसल्यानंतर कलेचं माहेरघर आहे बुवा. या ठिकाणी लक्षात घ्या, भारी करताना प्रत्येक शब्दात तोलून मापून काढावं लागतं. कारण आज अनेक नामवंत बुवांच्या पदस्पर्शाने या डोंबिवली भूमीचं सोनं झालंय. आज सन्मान्य प्रकाश चिले बुवा, दत्ता पाटील, आपले दत्ता गोसावी बुवा आणि अनेक नामवंत संजय पवार बुवा, अनेक नामवंत भरती बुवा आमचे मुळे बुवा गावाले या ठिकाणी पकवाद वादक किंवा काय दशावतार नाटककार आज आमचे प्रकाश लब्धे या ठिकाणी उपस्थित आहेत. गावी आमची जत्रेत आम्ही वालावकर, खानोलकर, आजगावकर अनेकांची नाटकं बघतोय. पण या मुंबापुरीत राहून नोकरी व्यवसाय नोकरी धंदा करून आमच्या सिंधुदुर्गाची कला या मुंबापुरीत जतन करणारे सन्मान्य प्रकाशजी लब्धे जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कारण दशावतार भजन या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत बुवा. आणि ही सिंधुदुर्गाच्या लोककला आहेत वा. या सिंधुदुर्गाच्या लोककला आहेत. त्याचं विडंबन कुठेतरी बाबांनो करू नका. आम्ही सुद्धा आमच्या भजनाच्या माध्यमातून दशावतार आम्ही सादर करतोय. पण का त्यात रत्नागिरी रायगड पट्ट्यात आम्ही भजनाला जातोय. माझ्या सिंधुदुर्गाचा दशावतार या भजनाच्या माध्यमातून इथपर्यंत जावा ही फक्त प्रामाणिक इच्छा आहे. आणि विरोध जर खरोखरच दशावतारला करायचा आहे ना, खरोखरच मी नावं काय बुवांची घेत नाही, तो मला अधिकार कोणी दिला नाही. जे खरोखर विडंबन करतात ना त्यांना एक दिवशी वडा पेटीवर बसलेले असताना वडा त्यावेळी खरोखर तुमच्या हिमतीला मी दाद देईन. ही मला सामान्य माणसाचं काम नाही. कारण दशावतार नो डायरेक्टर, नो मेकअप मॅन, नो प्रोड्युसर,
फक्त आणि फक्त अध्यात्माचं गाढ वाचन आणि रंगदेवतेवरती असणारे निश्चिम श्रद्धा आणि हे साध्य फक्त माझ्या दशावतारी कलावंत करू शकतो हे मात्र लक्षात ठेवा. बुवा कैलासवासी भाई मुळे व कैलासवासी गणेश मुळे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य राजेश अपराध यांच्याकडे 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी भाई मुळे व कैलासवासी गणेश मुळे यांच्या पवित्र आत्म्यास ईश्वर चिरशांती देव ही त्या ईश्वरची प्रार्थना करतोय, विचार करतोय. बघा या ठिकाणी मी दशावतार सादर करतोय, पण आवाजला तर टाळी वाजणार, चुकला तर नक्की सांगा. सिद्धांश जास्त वेळ काढत बसणार नाही, कारण आज तुम्ही एवढ्या रात्रीपर्यंत थांबलाय आणि खरोखर या डोंबोलीकरांसाठी एकदा मी लाख लाख सलाम करतो. भजनावरती असणारं ते माल दिसून आलंय. आणि तुझं काय असो काय काय माकडता वगैरे काय तसं काय आता घेऊन इथून वाटेक लाग बाबा होय दिसता तो माकडता बिलवा बघा तिकडे आमच्या तिकडे तेवढा मारला वगैरे तसं एखादं बसतो रोग झाल्यासारखं. आणि म्हणता तुझी आजी केल्या मोठ्यानं असा म्हणावती निजनी जतान्या बाळा माझी आजी म्हणता म्हणता अशी डोकी होती निजनी जतान्या बाळा. तिला आधीच वळखल्या नव्हता, ह्याच्यात आधीच जीव नाही. आणि जोराचं एका थापटलं तर बारशाच्या आधी संपला झालं म्हणून ती अशीच म्हणा भंगान जाऊन दे एकदा. आई गेली मरे झोप्याकडे आई गेली वाडा. तिनं बघल्यानंतर येतो 6 महिन्यानं वगैरे बघा ते आधीच होता आता फसला काहीतरी दिसलं ती कशी त्या माऊलीची काही ती अशीच म्हणत प्रत्येक गावात जाणं आजी सुद्धा माझ्या काळात बघा जोरात बाबू आज एक सलाम हा पहिला आधी मर्यादा असं काय अजून मनोरंजन करणारी गजराच्या माध्यमातून पण बघा आपण लोकांना काहीतरी देणं लागतं. भजन म्हटल्यानंतर हेरे तोंडा झाले तोंडा अशी 2020 पद्धत आली. पण मी खरोखर या जनता जनार्दनाला एक सांगू इच्छितो या 2020च्या माध्यमातून आज अभिषेक शिरसाट भावासारखा म्हणजे काय नाही खरोखर हे 2020 सामन्यामुळे आम्ही आज नवोदित कलाकार हे उदयास आलो. पण 2020चा बाबांनो गैरवापर करू नका. आज ज्येष्ठ भाऊ आपल्या बरोबर आहेत, त्यांच्यावर कशी बाराई करायची, त्यांच्याकडे जे नाही ते आपण कसं आत्मसात करायचं ह्याचा विचार करा. चांगल्या बाऱ्या होऊ शकतात, बाऱ्या होऊ शकतात. एखादी सुंदर हार्मोनियम वाजवतात ते आपण कॅचअप केलं पाहिजे, नाही तर हा नुसता ठीक आहे पैसे शिवाजी महाराजांची काय करणार काय नको करू तुम्हीच बक्षीस द्यावाने आता करू नको. खरोखर तुमका आवडणार आणि तुमचे टार्गेट घेऊन ऐसून मी
गली गयो शाम बता दे सखी कौन गली गयो शाम बता दे कौन गली गयो शाम ओ पुला धुंडी त्रिभुवन धुंडी ओ पुला धुंडी त्रिभुवन धुंडी ओ पुला धुंडी त्रिभुवन धुंडी मौन फिरो चारो राम बता दे सखी मौन फिरो चारो राम बता दे सखी बता दे बता दे शांति आज तुझ्या नामस्मरण कीर्तनात या स्वर्गमुक्ती पाहतात या दीनतालांत देवावी भजन करतो पण हे देव कार्य करत असताना लोक मला अनेक सूचना देतात कुणी आग लाव्या म्हणते कुणी माऱ्या म्हणते कुणी सपाट पायाचा म्हणते तर देवा कुणी उभ्या टेनीचं नक्षत्र सुद्धा म्हणतात पण देवा कुणी म्हणता कुणी निंदा माझा मात्र कल्याणाचा धंदा सगळे व्हरायटी सामान्य माणसाचा काम नाही नक्कीच सांगतोय ती कला आम्ही जवळून पाहिले मी सुद्धा दशावतार माझ्याच गावचे सुपुत्र दशावतारी नटसम्राट बाबा
यांच्यासोबत वालावकर दशावतार नाट्य मंडळामध्ये मी सुद्धा काम केलं. ते सुद्धा वयाच्या 13व्या वर्षी. त्यामुळे दशावतार वगैरे बुवा माता लिहून घेऊन लागत नाही. नसा नसा दशावतार विणला पाहिजे. या ठिकाणी अजून एक भूमिका जी दशावतारी अभिनय सम्राट सुधीर कलिंगाने आणि अजरामर केली आहे. ती एक अजरामर भूमिका म्हणजे वेडा चंदन तुमच्या समोर सादर करतो. एक धागा सुखाचा वस्त्रमान तुझिया माझी कमल गेली कुठं रागावली. नका नका ती पहा माझी कमल रागावली. बाई सगळं माझ्या जवळ येऊन बस. माझ्याशी दोन प्रेमाच्या नका मारू. अरे भूक लागली रे कोणीतरी द्या खायला द्या. पैसाशी माझ्या कमल खरोखर अभिनय सम्राट लोककला ही दशावतारात स्त्री अभिनयाने अनेक कलाकारांनी अधिराज्य गाजवलंय. वा त्याचा विडंबन नाही करायचा. काय तो अशी आरडता तू मग अशी आरडत तू कावलं होतो काय आपल्याकडे काय अरण्याची वनशोभा पाहण्यासाठी माझं येणं झालंय खरं. पण बाबांनी सांगितले बाळे अरण्यात जातेच पण सायंकाळचा सूर्यनारायण अस्ताला जाण्याची राज दरबारापर्यंत मात्र. पण काही का असे ना माझ्या जवळ बरोबर असलेल्या माझ्या सख्या गेल्या तरी कुठं. अगे कुंदा अगे मंदारे गेल्या तरी कुठं. पण काही का असे ना क्षणभरी अरण्याचं अवलोकन केलं असेल तर जणू काही वसंत ऋतूचा संचार या अरण्यात झाल्यासारखं वाटतं. नव्यानं होतीचा बहर आलाय. हे उंच उंच वृक्ष त्याच्यावरनं डोलावणारे या होती का. हा झुळझुळ वाहणारा झळा इकडे पाहिलं असेल तर एका मागून एक असं वाटतं जवळ जावं त्यांना उचलून घ्यावं. आणि काय ग पोखिळे तुला काय वाटतं तुलाच गाता येते. थांबा तुझ्याप्रमाणे गाण्याचा मी प्रयत्न करते. गाते कोकिळ गाणे गाते कोकिळ गाणे गाते हो गंध बहार बहार गंध बहार तुळ तुळ गातोडा तुळ गातोडा वारा
जर का कोणी हिंसे शॉपन मारत शेतात आला असेल तर त्याच्या नदीचा भोट घेऊन त्याचा रक्त कसं वाचा येतोय या धन्यवाद तुमच्यासाठी सुद्धा बरेच दिवस काम करून गावलेलं दिसत नाही सद्गुरु कृपाचा सन्मान्य रामा पांगम यांच्याकडे 100 रुपयांच्या लाखाचं पारितोषिक आहे धन्यवाद 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 त्याचप्रमाणे RCC कुळे तांबळवाडी तालुका देवगड यांच्याकडे 100 रुपयांचं लाखाचं पारितोषिक आलंय धन्यवाद त्याचप्रमाणे आज माझ्याबरोबर असणारे व सन्मान्य समीर कदमबुवा यांनी सुद्धा प्रशासनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिले धन्यवाद घेऊ नको माका सांगा ह्या कसा असता माहिती बारीक येणारी बरीच वेगवेगळ्या प्रकारचे असते काही काही जण चांगला काही काही जण घरात झोप गावत नाही म्हणून सुद्धा गेले आता माका सांगा एवढे भुवानी दशावतार दाखवले मी योग आमागून झालोय तुम्ही सगळ्यांनी टाळे वाजवला आणि एकच माणूस किती आरडतात जाऊन दे का आपण बोलायचं ना हो त्या जगात असाच चालला तुका सांगत नाही तुझ्यात ते कंटाळले तू बरोबर घडतो ते रोग घेऊन गेलो या ठिकाणी 2 भजनी मंडळातील सन्माननीय टिकवल्याबद्दल कैलासवासी नारायण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ पेडणेकर कुटुंबियांकडे 100 रुपयांचं लाखमोलाचं पारितोषिक आले धन्यवाद 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 पकवाजवादक रुपेश परब सरकोल बुजुर्ग सिद्धिविनायक मित्र मंडळ यांच्याकडे 101 रुपयांचं पारितोषिक आले धन्यवाद त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्र मनोहर शिरसाट शिवडाव तांबटवाडी यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आले धन्यवाद गिरावदेवी प्रसन्न शिरगाव पाडागरवाडी भजन मंडळ आणि या ठिकाणी खरोखर सुंदर योगायोग